भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणामध्ये 63% जिवंत जलसाठा उपलब्ध। अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचा निर्णय। पाणी बचतीसाठी पावलं उचलण्यास सुरुवात। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातून 33,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरूच। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कायम। नाग नदीतील सांडपाण्यामुळे गोसेखुर्द धरण प्रदूषित। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल। केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस। 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे देण्यात आले निर्देश। कर्नाटकमधील हिडकल आणि अलमट्टी धरणं पूर्ण क्षमतेनं भरलं। हिडकल डॅममध्ये 52 टीएमसी तर अलमट्टीमध्ये 123 टीएमसी पाणीसाठा। पाऊस वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूर सदृश परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता। माढ्याच्या चिंचगावमधील पाझर तलावाचा भराव फोडणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं साखळी उपोषण। भराव दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी। बीडच्या घाटनांदूरमधील एपीएमसी पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बाजार समिती 25 वर्षांपासून बंद असल्यानं शेतकऱ्यांना लांबच्या ठिकाणी माल विकण्याची वेळ। श्रावण महिना सुरू होताच कडधान्यांचे दर 20% वाढले। तुरडाळ, तांदूळ, साखर इत्यादींच्या किमतीमध्ये वाढ। यंदाचा गणेशोत्सव भक्तांना महागाईच्या ओझ्याखाली घालवावं लागण्याची चिन्ह। वाशिम जिल्ह्यामध्ये बांधकाम पूर्ण होऊनही शेकडो शेतकरी सिंचन विहिरीच्या अनुदानापासून वंचित। विहिरींचं काम पूर्ण झालं तरी अनुदानाची रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही। स्वतःच्या पैशातून विहिरी बांधणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार। कानबाई मातेच्या उत्सवाची धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात सांगता। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक। महिला आणि पुरुषांनी फुगड्या खेळत आणि नृत्य करत उत्साहात सहभाग घेतला। पंढरपूरवरून 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत आदिशक्ती मुक्ताईंची पालखी मुक्ताईनगरला पोहोचली। विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी मुक्ताईनगरमध्ये दाखल। मुक्ताईनगरमध्ये सकाळपासूनच भक्तिमय वातावरण। साताऱ्यामध्ये प्रसिद्ध अजिंक्यतारा गणेश मंडळाच्या बाप्पाचं जोरदार आगमन। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गणेश भक्तांचा जल्लोष। बाप्पाच्या आगमनामुळे शहरात भक्तिमय वातावरण। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील मार्लेश्वर देवस्थानामध्ये ड्रेस कोडची सक्ती। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या आणि तोकड्या वेशभूषेला बंदी। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस। विभागीय कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। आज आदिवासी विभागाच्या सचिवांसोबत शिष्टमंडळाची बैठक। वयाची अट लावणारा 5 ऑगस्ट 2026 शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या पाथरूडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा रकमेसाठी रास्ता रोको। लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। आंदोलनामुळे पंढरपूर खामगाव महामार्ग तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प झाला होता। सांगलीच्या कुरुंदवाडीमधील महिला हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या। सकल मराठा मुस्लिम समाजाची मागणी। पोवई नाक्यावर आरोपी फारिस शेखचा फोटो पायाखाली तोडून निषेध। मुरबाड एमआयडीसीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शेतकऱ्यांनी मोजणी रोखली। राज्यामध्ये 36,211 कंपन्या बंद पडल्या तरीही नवीन एमआयडीसी का? मुरबाडच्या शेतकऱ्यांचा सवाल। शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा विरोध केला। नवनाथ वाघमारे यांच्या विरोधामध्ये सोलापुरात महिला आक्रमक। वाघमारे यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त। हुतात्मा चौकामध्ये अभिनव संस्थेकडून महिलांची जोरदार निदर्शनं। लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। 2 ते 3 सत्ताधारी नगरसेवकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप। जालन्यामध्ये भीमशक्ती संघटनेचं भाजप विरोधात आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या नेतृत्वात आंदोलन। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं आंदोलन। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी व्हावी, आंदोलक डॉक्टरांची मागणी। लातूरमध्ये नगरसेवकांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप। लातूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू। सत्ताधारी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा आरोप। घटनेचा निषेध करण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन। पुण्याच्या भोरमधील भोंगोली गावामध्ये सबस्टेशन रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून शरद पवारांची भेट। सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। प्रकल्पामुळे सुपीक जमिनी बाधित होणार असल्याचा दावा। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंच्या समर्थनार्थ गावकरी मैदानात। वडोद बाजार पोलीस ठाण्यासमोर गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मंगेश साबळे तडीपार। विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मंगेश साबळेंना कारणे दाखवा नोटीस। यवतमाळच्या कान्हाळगावमधील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना झोपायला एकही बेड नसल्याचं समोर। वर्गखोल्यांमध्ये जमिनीवर झोपावं लागत असल्यामुळे सर्पदंशाचा धोका। ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची ही स्थिती गंभीरच। अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू। महर्षी पब्लिक स्कूलमधील धक्कादायक घटना।
चिखलदरा तालुक्यामधल्या कारंजखेडा इथल्या इयत्ता 11वीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा मृत्यू, 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. रत्नागिरीच्या साखरपा कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दख्खनजवळ दरड कोसळली. जेसीबीच्या साह्यानं रस्त्यावरील मलबा आणि दगड हटवण्याचं काम पूर्ण. रत्नागिरीमधल्या खेड कळंबणी खुर्द वडगाव मार्गावरील पुलाची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. खेड कळंबणी खुर्द वडगाव मार्गावरील पूल खचला होता, मात्र प्रशासनाकडून 2 दिवसात काम करण्याचं आश्वासन. TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून दखल. पुण्याच्या चाकणमध्ये खड्ड्यांना जलाभिषेक करत स्थानिकांचं आंदोलन. अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर असल्याचा स्थानिकांचा आरोप. त्यामुळे आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवं, नागरिकांची भूमिका. लातूर पुणे महामार्गाची धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य. येडशी ते ढोकी मार्गावर मोठे खड्डे. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांची कसरत. चिपळूण शहरातील नानासाहेब जोशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण. पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर. खड्ड्यांमुळे वाहन चालकांची मोठी कसरत. पुणे बंगळुरू महामार्गावरील सातारा ते कागल रस्ता मृत्यूचा सापळा बनला. सरनोबतवाडी जवळील ब्लॅक स्पॉटवर 15 दिवसामध्ये 5 अपघात. महामार्गाचं अपूर्ण काम आणि झालेल्या कामावर खड्डे पडल्यानं वाहनधारक हैराण. सांगलीमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये पत्नीनंतर आता पतीचाही दुर्दैवी मृत्यू. कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्यानं केला होता हल्ला. शेजाऱ्यानं पती पत्नीवर चाकू आणि कुऱ्हाडीनं केला होता हल्ला. सोलापूरच्या बोरामणी गावातील तेहरी हत्याकांड प्रकरणी 3 जणांना जामीन मंजूर. मुख्य आरोपीच्या पत्नी आणि 2 मुलांना जामीन. पत्नी राणी, मुलगी दीक्षा आणि धीरज मस्के अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावं. सांगलीच्या केसरकर दाम्पत्याच्या हत्याकांडानंतर प्रशासनाची मोठी कारवाई. प्रशासनाकडून आरोपीचं अतिक्रमित घर जमीनदोस्त. नाशिक रोड इथल्या सुमित पगारे हत्या प्रकरणातील 12 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. वर्चस्वाच्या वादातून सुमित पगारेची गोळ्या झाडून हत्या. बुलडाण्यामध्ये शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. जळगाव जामोद पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील बीबी मकबऱ्यामधील हौद बनला खेळाचे मैदान. बीबी मकबरा परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. ऐतिहासिक वास्तूच्या हौदामध्ये उतरून तरुणांचा खेळ. तरुणांच्या हुल्लडबाजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगावच्या शिवरे दिगरमध्ये ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणी 7 जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ग्रामसभेत गोंधळ होऊन काही तरुणांनी ग्रामसेवकांना मारहाण केली होती. मारहाणीच्या धक्क्यामध्ये ग्रामसेवकाचा मृत्यू झाला. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीनं मित्राच्या साथीनं प्रियकराची चाकूनं गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरामध्ये ठेवून नंतर कसारा घाटामध्ये फेकला. वसंत गोरखनाथ सातपुते असं मृत व्यक्तीचं नाव. आरोपी हसीना शेख आणि तिचा मित्र साहिल शहा यांना अटक. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा प्रकरणी 13 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पूजेसाठी बसवण्यात येणाऱ्या मुलीची बालसुधार गृहात रवानगी. पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित आणखी आरोपींचा शोध सुरू. जळगावच्या भुसावळमध्ये जुन्या रेल्वे मालधक्क्यामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. 15 ते 20 दिवसांपूर्वीची घटना असल्याचा अंदाज. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावमध्ये कार पासिंगसाठी 7,000ची लाच घेतल्याचा प्रकार. आरटीओ कार्यालयामधील खासगी एजंटला एसीबीकडून रंगेहात अटक. आरटीओ कार्यालयामधील अधिकाऱ्याच्या नावावर लाच स्वीकारल्याची माहिती. गोवा बनावटीचा अवैध मद्य साठा कोल्हापूरमध्ये जप्त. गोव्याहून मध्य प्रदेशकडे जाणारा अवैध साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला. जयसिंगपूरमध्ये सापळा रचत 1,75,00,000चा मद्य साठा जप्त. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घातक औषधांची विक्री करणारे दोघे अटकेस. स्कूटीमध्ये इंजेक्शनच्या 13 बॉटल ठेवून विक्रीला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. जळगावच्या पारोळ्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांकडून एकाच वेळी 3 ठिकाणी चोरी. पेट्रोल पंप परिसरात टेहळणी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.